तुमचं स्वागत या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत। एनसीबीचे अधिकारी असलेले समीर वानखेडे यांच्या धर्मावरून आरोप प्रत्यारोप सध्या सुरू आहेत आणि हे सगळं सुरू असताना ज्या डॉक्टर शाहीन कुरेशींची समीर वानखेडे यांचं पहिलं लग्न झालं होतं त्या शाहीन यांचे वडील डॉक्टर जाहिद कुरेशी यांनी आता नवीन खुलासा केलाय। समीर वानखेडे यांचं कुटुंब हे धर्मांतरित मुस्लिम आहे आणि त्यामुळे मुलीचं समीर वानखेडेंशी लग्न केलेलं होतं अशी माहिती डॉक्टर जाहिद कुरेशी यांनी दिली आहे। शाहीन आणि समीर यांच्या लग्नाच्या 4 वर्ष आधीपासूनच वानखेडेंच्या कुटुंबियांना आम्ही ओळखत होतो आणि ते मुस्लिम धर्मियांप्रमाणेच राहायचे असा दावा देखील डॉक्टर जाहिद कुरेशी यांनी केलाय। एक साथ सबसे बात एक मिनट कैसे देखी सारे चले जाएंगे मुस्लिम जान के हुए तक मुस्लिम है सर। एक और चीज सर, आप लोग को जब आप लोग उसकी पहचान कैसे हुई थी सर? आप लोग काफी 4 साल से हम लोग जानते थे उनको, 4 साल तक हम लोग जानते थे 4 ईयर से। निकाह के पहले मालूम था, 4 साल से मालूम था कि दे आर मुस्लिम और हम लोग से शादी। तो उनका कहना है कि हमें उर्दू में लिखा, पिताजी कह रहे हैं उसमें इंग्लिश में लिखा हुआ है। देखो उसमें लिखा है उर्दू इंग्लिश में लिखा है। सर दाऊद वानखेड़े नाम था कि दानेश्वर वानखेड़े? नहीं, दाऊद था। आपको दाऊदी बताया था? दाऊद बताया था, दाऊद बताया था। हम लोग की फैमिली मतलब थे लोगों उनके दाऊद जानते सर। सर क्या वो इस्लाम को ही मानती थी? उनकी माता जी जरूर मानती थी, सब मानते थे उनके। समीर लेकिन कह रहे कि सर वो हिंदू थे। नहीं, फॉलो द सर क्या समीर वानखेड़े रोजा वगैरह रखते थे? सर क्या काजी साहब है उनको चेक करवाना चाहिए था कि फैमिली मुस्लिम है कि नहीं, तभी उन्होंने चेक नहीं। एक चीज ऐसा है, जब 4 साल से हम लोग जान रहे हैं कि मुस्लिम है, तो 4 साल से हम लोग जान रहे हैं कि मुस्लिम है, तो मतलब कैसे कहेगा? हम जब मुस्लिम है तो ही शादी करेंगे ना, वैसे शादी नहीं करते। सर अभी वी नो दैट दे आर होल फैमिली आर मुस्लिम। सर आपको सर बाद में कब पता चला कि वो हिंदू धर्म का नहीं, अभी पालन मालूम करते पड़ा। हैं? हिंदू धर्म का पालन नहीं करते थे, उनके घर में पूरा था, उनके मम्मी के डेथ के बाद शायद जो भी हो। तो सर समीर वानखेड़े क्या रोजा वगैरह भी रखते थे? आपकी जानकारी? रोजा रखते थे, रोजा रखते थे। नमाज भी पढ़ने जाते थे। सारे रूल्स फॉलो करते थे इस्लाम के? इस्लाम अभी मेरे घर में उनके नहीं रहता, इसलिए आई डोंट नो एनीथिंग, बट नमाज पढ़ने जाते थे। सर आपको ईद बकरीद नमाज पढ़ने जाते थे और रोजा भी रखते थे। सर शादी के पहले लग रहा है आपको अभी वो झूठ बोल के आपको खाली है यार। नहीं, मुझे झूठ मतलब मुझे मालूम था यहाँ से मुस्लिम ना, है, खाली है। मुझे मालूम था मुस्लिम फैमिली, झूठ बोल के मैं फंस गया। नहीं सर, वो लोग लग रहा है आपको आत्मसम्मान को ठेस पहुंचा रहे हैं समाज में। ये सभी को नहीं, ऐसा परिवार कुछ जो है- नहीं, मुझे हमें कुछ कारण नहीं बोलना नहीं मिला, ठीक है। बट आई ओनली वाले डिस्क्लोज की मतलब दे आर मुस्लिम, पहले आपको मालूम था मुस्लिम है। जी, उनकी माता जी जो है सर वो काफी वेल नोन थी, हाँ, काफी अल्लाह धर्म को बहुत उनको मानती जन्नत दे। उनको मतलब शी वाज वेरी गुड, अच्छा इंटेलिजेंट, और उनको मतलब यह है कि उनको जब तक थी उनका मतलब अब मुस्लिम तरीके से। सर इसके अलावा सर एक शादी में कितना समय लगा सर? कि 4 साल के आप सर शादी शादी के 4 साल पहले तक हम लोग जानते थे, बाद में हमारी एंगेजमेंट शादी उनकी जी सर इंगेजमेंट से शादी में कितना वक्त लगा? 4 साल नहीं 6 महीने 10 महीने सॉरी 10 महीने का। एंगेजमेंट के बाद, और उसके पहले 3 साल मतलब पहले चल रहा था। सर वो लोग खुद ही आप पे ज्यादा इंसिस्ट करते कि आप शादी करवा लीजिए समीर को लेकर हाँ, उनका वही आते परिवार- थे, वही आते थे, उनकी मम्मी आती थी हमेशा। सर आपको नहीं लगता कि आपके साथ नहीं, मेरे साथ ऐसा कुछ ऐसा नहीं, मुझे ऐसा नहीं लगा कि मैं आई नो मतलब कि यार सर मुस्लिम परिवार से किस तरह के रिश्ते थे? क्या घर में अच्छे थे, बहुत अच्छे थे। परिवार में कभी आपको दोनों लगा धर्म कि ये पाला लोग- जाता था कि? नहीं, एक ही मुस्लिम आ गए। थैंक यू सर, थैंक यू सो मच। डॉक्टर जाहिद कुरेशी यांच्याशी प्रसारमाध्यमांनी संवाद साधला आणि सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला होता आणि त्यावेळेला त्यांनी स्पष्ट केलेलं होतं की डॉक्टर शाहीन कुरेशींची समीर वानखेडे यांचं पहिलं लग्न झालेलं होतं आणि हे कुटुंब धर्मांतरित मुस्लिम आहे आणि त्यामुळेच मुलीचं समीर वानखेडे यांच्याशी लग्न झालेलं होतं असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी म्हटलंय की हे लग्न होण्याच्या आधी म्हणजे 4 वर्षांआधीपासूनच आम्ही वानखेडे कुटुंबियांना ओळखत होतो आणि असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं आणि आता इतर प्रसारमाध्यमांशी देखील त्यांनी संवाद साधला। नवनवीन खुलासे होत आहेत रोज या संदर्भात आणि त्या दरम्यान आता कारवाई संदर्भातली बातमी आपण बघणार आहोत, कारण दिल्लीहून आलेल्या विशेष एनसीबी टीमकडून समीर वानखेडेंची चौकशी सुरू आहे असं कळत आहे। काल एनसीबीकडून तक्रारदारांना समोर येऊन बोलण्याचं आवाहन करण्यात आलं होतं आणि त्यानुसार मुंबईच्या सीआरपीएफ कॅम्पमध्ये एनसीबीच्या 3 सदस्यांच्या विशेष समितीकडून ही चौकशी केली जाते। ही टीम सीआरपीएफ मेसच्या इथून निघालाय असं कळतं आणि 3 सदस्यांचं पथक आहे ज्यात साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचं महत्त्वाचं काम हे पथक करणार आहे। त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी
की म्हणजे वानखेडेंवर लावलेल्या आरोपांची चौकशी आता केली जाणार आहे. मुंबईतल्या या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा सध्या आपण घेतोय. समीर वानखेडे यांच्या पथक म्हणजे त्यांचे जे सहकारी 4 ते 5 सहकारी त्या सगळ्यांची चौकशी आता केली जाणार आहे. फ्लेचर पटेल आज चौकशीसाठी आले होते आणि आपल्यासोबत फ्लेचर पटेल आहेत. नेमकं काय चौकशी झाली आहे, काय दिल्लीच्या पथकानं तुम्हाला प्रश्न केलेले होते? मला काल समन दिलं गेलं होतं 94/21 या केस संदर्भात, आर्यन क्रूज संदर्भात. मी त्या केसमध्ये नव्हतो करून सांगितलं आणि माझं जे काही जबाब होतं ते मी त्यांना नोंदवून आलेलो आहे. अन्य काही तुमची जी 4 प्रकरणं आहेत त्याच्या बाबतीत काही विचारणा झाली किंवा ज्या पद्धतीनं तुमच्यावरती आरोप होत आहेत त्या आरोपांबाबत काही विचारणा झाली या चौकशीमध्ये? नाही, त्याबाबत तर दुसऱ्या प्रकाराने विचारलं गेलं की आपण कुठल्या कुठल्या केसेसमध्ये होता, तुम्हाला त्याच्याबद्दल काय सांगायचं आहे, तुम्ही किती केसेसमध्ये होता. तर त्यांना मी माझं स्पष्टीकरण दिलेलं आहे. नवाब मलिक साहेबांनी माझं नाव जाहीर केलं होतं की हाच फ्लेचर पटेल, हा फ्लेचर पटेल करून, आणि हाच असा का. तर लेट मी टेल यू, 26 जुलै कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने आम्ही कारगिल विजय दिवस जेव्हा सेलिब्रेट केला होता तेव्हा आम्ही श्री समीर वानखेडेजींना CST इथे वॉर मेमोरियलवरती आमच्या शहीदांना रीत चढवण्यासाठी बोलवलं होतं वर त्यांचं फेलिसिटेशन पण केलं होतं. आमच्या वीर माता आहेत, वीर बहिणी आहेत, त्यांना त्यांच्या हस्ते एक छोटीसं टोकन दिलं गेलं होतं. त्यामार्फत त्यांनी आम्हाला या लढ्यात उतरण्याचा व मदतीचा पुकार केली होती. व ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांनीही या पुकाराला साथ देत सांगितलं होतं की वी हॅव टू फाईट द ड्रग्स अँड से नो टू ड्रग्स अँड यस टू लाईफ. व पूर्ण महाराष्ट्राच्या आमच्या माजी सैनिकांना त्या दिवशी त्यांनी पुकार केली होती की आपल्याला NCBचा साथ द्यायचा आहे, कारण हा आपल्या राष्ट्राला खूप मोठा तुम्ही खतरा आहे. NCBच्या 4 प्रकरणांमध्ये आहात, तुमच्या हातात फाईल्स दिसते, काही कागदपत्र तुम्ही सादर केलेत का? फाईल सादर केले. मला आजच्या तारखेला मला माझं चारित्र्य दाखवण्याची गरज पडली, कारण नवाब मलिक साहेबांनी मला क्रिमिनलमधून घोषित केलं आहे TV मध्ये, आणि हेच चाललं होतं की क्रिमिनल कसा एक पंच असू शकतो. तर लेट मी टेल यू, मी 17 वर्ष इंडियन आर्मीमध्ये सर्व्हिस करून सेवानियुक्त करून आलेलो एक माजी सैनिक आहे. त्याच्या अगोदरही 2 वर्ष मी देशासाठी NCCला दिले होते. NCC केल्यानंतर हे 17 वर्ष, आणि 2015 साली मी जेव्हा रिटायरमेंट आल्यानंतर माजी सैनिक संघटना सैनिक फेडरेशनला जॉईन झालो आहे, जे सैनिकांच्या पाल्यांसाठी, फॅमिलीसाठी काम करत आहे. आणि त्याच यांच्या सरकार दरबारी मी मंगळवार बुधवार आमचे प्रश्न घेऊन जात असतो, कारण मी मुंबई अध्यक्ष आहे सैनिक फेडरेशन. फ्लेचरजी, शेवटचा प्रश्न माझा आहे, जर पुन्हा चौकशीला तुम्हाला बोलवलं तर तुम्ही येणार आहात का? चौकशीला सहकार्य करणार आहात का? कारण का या प्रकरणाशी तुमचा संबंध येत नाही आहे? जर कर नाही तर डर कशाचा, कर नाही आहे तर डर कशाचा. आणि जेव्हा पण आपल्या या सिस्टमला वाटेल तर मी त्यांना हमी दिलेली आहे की जेव्हा पण तुम्ही मला बोलवाल मी नक्की त्यावेळी तुम्हाला सहकार्य करेन. आणि इट इज अ बिग प्राऊड फिलिंग की मी या गोष्टीत पंच आहे, एक माजी सैनिक पंच आहे. आपल्या युवकांना मी सांगू इच्छितो की जे माजी सैनिक आहेत हा एक मोठा घटक आहे महाराष्ट्रात, जे सर्व्हिस आफ्टर द सर्व्हिस देणे इच्छुक आहेत. 17 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर परत आपल्याला सेवेत येण्याची इच्छुक आहेत. फ्लेचर पटेल यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला आणि यानंतर एक ब्रेक घेणार आहोत. इतरही बातम्यांचं पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपण बघणार आहोत, पाणी आणि स्वच्छता ही प्रत्येकाच्या आयुष्याचे अविभाज्य घटक आहेत. घरगुती वापरासाठी पाणी मिळणं हा सगळ्यांचा हक्क आहे, पण आजही काही असे नागरिक आहेत ज्यांना पाण्यापासून वंचित राहावं लागतंय. लाखो दिव्यांग नागरिकांना आजही पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. दिव्यांगांसाठी लढणारे कार्यकर्ते अरमान अली हे धोरण बदलण्यासाठी काम करतात. I'm Arman Ali. I'm the Executive Director of NCP-EDP. We are a not-for-profit organization working for inclusion and rights of people with disabilities.
Persons with disabilities continue to remain afterthought for everything that you look at, which is critical. You know, if you look at the disaster, which we are in middle of a disaster right now, and mostly it is because people with disabilities are left out because of inaccessibility of WASH. One, there is such acute lack of awareness about needs of disabled people in general, and the focus, because of a welfareist mindset, the focus always remains on charity and welfare rather than inclusion. First one would be to create awareness about right of persons with disabilities to WASH, accessible WASH. Create accessible training module to include all people with disabilities. To prioritize, girls with disabilities into this. And anything that which is done around WASH should be inclusive. Not try to bring out a different training module for people with disability, but all training should include disability inclusive material. It should be talked about. No messaging should go without including disabled people into it. No matter what you do, and for WASH, imagine a person with disability coming there. If it's in a community, any system that you have for water supply or for drinking water, you must make it accessible for people with disability. Have a system where disabled people are not left behind. स्वच्छता और पानी हमको बचानी है ये जिंदगानी। आणि यानंतर आपण बघणार आहोत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासोबतच भारतात श्वेतक्रांती अर्थात दूधक्रांती आणणारा अमूल ब्रँडही 75वा वर्धापन दिन साजरा करतोय. आणि याच निमित्तानं आज आम्ही तुम्हाला अमूलनं कशा प्रकारे वेळोवेळी त्यांचं म्हणणं देश आणि जगासमोर मांडलं हे सांगणार आहोत. अमूलनं अनोख्या पद्धतीनं त्यांच्या उत्पादनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. अमूलची प्रत्येक जाहिरात नवा संदेश देते. आपलं म्हणणं लोकांना निराळ्या आणि मजेशीर पद्धतीने सांगण्याचा अमूलचा प्रयत्न असतो. बघूयात याच अमूलची एक कहाणी. साल 2005 में आए अमूल के इस विज्ञापन में वैल्यू एडेड टैक्स की ओर ध्यान खींचा गया है. भारत में वैल्यू एडेड टैक्स पहली बार 2005 के आम बजट में लगाया गया. ठेठ मुंबईया भाषा के मुहावरे वाट लग गई का इस्तेमाल करते हुए विज्ञापन में लिखा गया वैट लग गई. वाट लगना यानी काम बिगड़ना, लेकिन अमूल ने वैट लगाने का स्वागत किया. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. जाताना महत्त्वाचं आवाहन, नाक आणि तोंड पूर्णपणे कव्हर होईल अशा रीतीनं मास्कचा वापर करा, जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहू शकाल. आणि चॅनल व्यतिरिक्त फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर देखील आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा फक्त न्यूज 18 लोक. पोलिसांनी मंगळवारी